नमस्कार. आज आपण शैली विचार या संकल्पनेचा परिचय करून घेणार आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत द्वितीय वर्ष कला विषय विशेषतर मराठी या अभ्यासक्रमांतर्गत अभ्यासपत्रिका क्रमांक 2 DSE 1B3 या अंतर्गत निवड आधारित श्रेयांक पद्धती या CBCS पॅटर्ननुसार साहित्य विचार या पहिल्या सत्राच्या अभ्यासक्रमामध्ये जो तिसरा घटक आहे त्या तिसऱ्या घटकात शैली विचार हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. त्या मुद्द्याचा आज आपण परिचय करून घेणार आहोत. शैली म्हणजे नेमकी काय? साहित्याच्या अनुषंगाने, साहित्य निर्मितीच्या अनुषंगाने किंवा साहित्याचा विचार करताना या शैलीचाही विचार आपल्याला करावा लागतो. तर ही जी शैली आहे या शैलीद्वारा साहित्यिक हा व्यक्त होत असतो. म्हणजेच काय तर इथे आपल्याला असे दिसते की शैली ही जी एक संकल्पना आहे, ही एक संज्ञा आहे. या संज्ञेचा अर्थ आपल्याला सुरुवातीला समजून घ्यावा लागेल. शैली म्हणजे काय तर शैली म्हणजे आविष्काराची एक रीत, एक पद्धत, एक लकब, धाटणी, तंत्र म्हणजे शैली. आविष्काराची म्हणजे व्यक्त होण्याची. साहित्यिक ज्या रीतीने किंवा ज्या पद्धतीद्वारा, ज्या लकबीने किंवा ज्या धाटणीने किंवा ज्या तंत्राने तो व्यक्त होतो, तो आविष्कृत होतो, अर्थात तो व्यक्त होतो, ही जी सगळी पद्धत आहे या पद्धतीलाच शैली असे म्हणतात. वामन या संस्कृत मीमांसकाने रीती आत्मा काव्यस्य विशिष्ट पदरचना असं म्हटलेलं आहे. रीती हा विशेषो गुणात्मा अशी ही व्याख्या या रीतीची म्हणजे शैलीची त्यांनी केलेली आहे. साहित्यकृतीचे रसग्रहण, या ग्रहणाशी म्हणजे काय व कसे सांगितले, म्हणजे काय सांगितले आहे आणि कसे सांगितले आहे या अनुषंगाने रसग्रहण करणे. त्यामुळे साहित्यकृतीतील आशय व आविष्कार या दोन्हीचाही विचार पूर्ण होतो. म्हणजे साहित्यकृतीचे रसग्रहण करीत असताना त्या साहित्यकृतीतील आशय आणि आविष्कार या दोन्हीचा विचार करताना त्या दोन्हीच्या विचाराची पूर्तता कशामध्ये होते तर त्या साहित्यकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे आणि कसं सांगितलेलं आहे या अनुषंगाने विचार करणे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे आणि कसे सांगितलेले आहे म्हणजे त्या लेखकाची ही पद्धती आहे. म्हणजे कोणत्या पद्धतीच्या आधारे त्या लेखकाने ही सगळी मांडणी ही केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. पुढे शैलीचा असा विचार जेव्हा आपण करतो त्याच वेळेला साहित्याच्या दृष्टिकोनातून विचार करताना शैली म्हणजे काय तर खुद्द लेखकच असाही विचार या अनुषंगाने मांडला जातो. म्हणजे लेखक जसा आविष्कृत होतो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की साहित्यिक एका समाजाचा घटक असतो, त्या समाजातून त्याला अनुभव येतो, या अनुभवाच्या साहाय्याने तो साहित्य निर्माण करतो. ही साहित्य निर्माण करण्याची जी काही पद्धत आहे, तो अनुभव आविष्कृत करण्याची काही पद्धत आहे, त्याची शैली असते. आणि म्हणून इथे खुद्द लेखकच हा शैली आहे किंवा शैली असतो किंवा शैली म्हणजे खुद्द लेखक आहे अशी ही व्याख्या इथे केली जाते. शेवटी शैली विचारामध्ये लेखकाच्या व्यक्तित्वाचा आविष्कार असतोच. त्या आविष्काराचा विचार केला जातो. म्हणजे लेखकाच्या व्यक्तित्वाचा जो काही आविष्कार आहे त्या आविष्काराचा विचार या शैली विचारामध्ये प्रामुख्याने केला जातो. जसा माणूस असेल तसा त्याचा मौखिक आविष्कार असतो असेही म्हटले जाते. म्हणजे माणसागणिक हा मौखिक आविष्कार बदलत जातो. म्हणून सॉक्रेटिस या विचारवंताने असे म्हटलेले आहे की व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब म्हणजेच शैली होय. शैलीची व्याख्याच त्यांनी थोडक्यात केलेली आहे की व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब म्हणजे शैली होय. म्हणजे साहित्यकृतीतून आविष्कृत होणारी लेखकाची जी काही शैली आहे ही शैली ती नेमकी कशी आहे. म्हणजेच
त्या लेखकाचे व्यक्तिमत्वच जे साहित्यकृतीमध्ये प्रतिबिंब होते ते साहित्यिकाचे प्रतिबिंबित झालेले व्यक्तिमत्व म्हणजेच त्याची शैली होय, असे सॉक्रेटिस यांनी म्हटलेले आहे. तर या शैलीसंबंधी मिडल्टन मरे या समीक्षकानेही 3 अर्थ सांगितलेले आहेत. तीन त्याचे ज्याला असं म्हणूया 3 पद्धतीने त्यांनी ही शैली स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये एक आहे लेखकाच्या विशिष्ट लकबी, म्हणजे लेखक आपल्या साहित्यकृतीतून जो अनुभव आविष्कृत करतो, मांडतो, त्याची नेमकी पद्धत काय, लकब काय आहे, म्हणजे लेखकाच्या विशिष्ट लकबी. दुसरं आहे लेखक आविष्कारासाठी, आपल्या अनुभवाच्या आविष्कारासाठी कोणत्या तंत्राचा उपयोग करतो, म्हणजे आविष्काराचं तंत्र. आणि त्याचबरोबर व्यक्तिगत अनुभवातून होणारा अपूर्व असा वैश्विक अनुभूतीचा आविष्कार. या 3 गोष्टी शैली विचाराच्या अनुषंगाने मिडल्टन मरे या समीक्षकाने तो विचार मांडलेला आहे. तो आपण इथे पाहिलेला आहे. याच्यामध्ये लेखकाच्या विशिष्ट लकबी, त्याच्या आविष्काराचे तंत्र आणि त्याचबरोबर व्यक्तिगत अनुभवातून होणारा अपूर्व असा वैश्विक अनुभूतीचा आविष्कार, या गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी मरे या समीक्षकाने मांडलेल्या आहेत, हेही आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर गुस्ताव फ्लोबे या फ्रेंच ललित लेखकानेही शैलीच्या संदर्भात काही विचार मांडलेले आहेत. त्याने असं म्हटलेलं आहे की लेखकाची विचार करण्याची व अवलोकन करण्याची खास पद्धत म्हणजे शैली होय. शैली म्हणजे काय, तर लेखकाची विचार करण्याची आणि अवलोकन करण्याची खास पद्धत, अशी साधारणतः व्याख्या या फ्लोबे यांनी केलेली आहे. पुढे ॲरिस्टॉटलनेही वक्तृत्व कलेचा जो काही संबंध आहे तो संबंध साधारणतः या शैलीशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच लॉन्जिनस आणि गिबन या 2 मीमांसकांनी शैली संदर्भामध्ये जे काही म्हटलेलं आहे ते महत्त्वाचे वाटते. उदात्त वा थोर व्यक्तिमत्वाचा पडसाद म्हणजे शैलीची उच्चतरता, असे लॉन्जिन्सने म्हटले आहे. तर गिबनने शैली म्हणजे व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब, याच्या आधी देखील आपण तो मुद्दा बघितलेला आहे, असेही म्हटलेले आहे. म्हणजेच काय, शैलीमध्ये लेखकाच्या व्यक्तित्वाचा आविष्कार होत असतो. हे सूत्र जे आहे हे जवळजवळ सर्वच विचारवंतांना प्रारंभापासूनच जाणवलेले आहे आणि त्यांनी ते मान्यही केलेले आहे. शैलीसंबंधी ग्रंथ लिहिणारा जो काही मिडल्टन मरे आहे याचाही विचार आपण याच्या आधी बघितलेला आहे. तर साहित्यकृतीच्या किंवा शैलीच्या यातले जे काही विचार आहे शैलीच्या संदर्भामध्ये, हे विचार एकूणच साहित्यकृती ही कशी आविष्कृत होते त्याच संदर्भामध्ये हे सगळे विचार आहेत की त्या साहित्यकृतीमधून लेखकाने आपला अनुभव कसा, कोणत्या पद्धतीनं व्यक्त केलेला आहे, हीच गोष्ट इथे महत्त्वाची आहे. साधारणतः ही जी शैली आहे या शैलीचे 3 प्रकार साधारणतः सांगितले जातात. त्यामध्ये लेखक तशी शैली, दुसरा प्रकार आहे आशय तशी शैली आणि तिसरा एक प्रकार आहे साहित्यकृती किंवा साहित्य प्रकार तशी शैली. म्हणजे याच्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे लेखक तशी शैली. आता लेखक तशी शैली जी आहे ही शैली आतापर्यंत शैलीच्या संदर्भात जो आपण विचार मांडलेला आहे, म्हणजे खुद्द लेखक म्हणजे शैली, लेखकाचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होतं म्हणजे शैली, अशी जी काही चर्चा आपण या अनुषंगानं पाहिलेली आहे, त्याच विचारातून लेखक तशी शैली हा जो शैलीचा प्रकार आहे तो पुढे येताना दिसतो. मग या दृष्टीने विचार करताना आपल्याकडे म्हणजे अर्थात मराठीमध्ये वेगवेगळ्या शैली त्या लेखकाच्या नावाने ही ओळखल्या जातात. त्याच्यामध्ये फडक्यांची नखरेल शैली, खांडेकरांची अलंकारिक शैली, माट्यांची मराठमोळी शैली असे शब्दप्रयोग प्रामुख्याने वापरले जातात. ते अर्थातच त्या लेखकाच्या लेखनाचे जे काही बाह्य स्वरूप आहे ते बाह्य स्वरूप लक्षात घेऊनच हे असे शब्दप्रयोग साधारणतः केले जातात. रविकिरण मंडळांची जी काही काव्यशैली आहे ती कशी सपक होती असे काही जण म्हणतात, किंवा त्याच्या आविष्कारामागील जी काही शब्दयोजना आहे, कल्पनांची जी काही योजना आहे, यासारखे या साहित्याचे शारीरिक विशेष लक्षात घेऊन हे शैलीचे प्रकार साधारणतः पाडले जातात
किंवा शैलीकडे पाहिले जातात. लेखक तशी शैली हा जो विचार आहे, हा विचार वरवरचा मानणे हे योग्य ठरत नाही. याचं कारण असं आहे, शब्द, कल्पना इत्यादी ज्या आहेत यांच्या योजनेमध्ये प्रत्येक लेखकाची एक स्वतंत्र अशी रुळलेली अशी एक लकब असते आणि ही जी लकब आहे ती लकबच त्याची ती शैली या संज्ञेशी दर्शनी प्रमाणामध्ये ती संबंधित असते. प्रत्येक लेखक हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. या लेखक म्हणून त्या लेखक म्हणून त्याचं जे काही मन आहे त्या मनाची एक स्वतंत्र मुसही असते. त्यामुळे लेखकाची अनुभवांची निवड, स्वीकार, भावसत्याचा शोध आणि त्याचा जो आहे विश्वात्मक आविष्कार या क्रिया स्वतंत्र आणि वेगळ्या तऱ्हेने होतात. व्यापक अर्थाने जर याच्याकडे बघितलं तर असं आपल्याला दिसतं की लेखनाद्वारा स्वतः लेखक प्रकट होत असतो आणि त्याचे हे काही आत्मप्रकटीकरण आहे हे पूर्णपणे स्वतंत्र असते. ही प्रक्रिया लक्षात घेऊनच लेखक तशी शैली ही संकल्पना मांडली गेलेली आपल्याला अशी दिसते. म्हणजे लेखक तशी शैली या शैलीच्या प्रकाराचा विचार करीत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे लेखक आपल्या लेखनाद्वारा स्वतः प्रकट होत असतो. हे त्याचं स्वतः प्रकट होणे म्हणजेच काय तर आत्मप्रकटीकरण हे पूर्णपणे स्वतंत्र असते आणि म्हणूनच लेखक तशी शैली ही संकल्पना मांडली गेलेली आहे अशीही आपल्याला दिसते. लेखक तशी शैलीचाच विचार करीत असताना याच्या आधी देखील तो मुद्दा मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये अनुभवाची निवड, त्याचा स्वीकार, भावसत्याचा शोध आणि त्याचा विश्वात्मक आविष्कार या सगळ्या ज्या काही क्रिया आहेत या स्वतंत्र आणि वेगळ्या तऱ्हेच्या आहेत. म्हणजेच काय, इथे लेखक तशी शैली ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर एका विशिष्ट काळामध्ये लेखन करणारे जे लेखक आहेत त्या लेखकांचे विषय जरी एकसारखे असले तरीही त्या लेखकाच्या ज्या काही लेखनकृती आहेत त्या वेगवेगळ्या ठरतात ह्या शैलीमुळेच. कारण प्रत्येकाची शैली एकसारखी असू शकत नाही. म्हणजे व्यक्तीनुसार त्याची शैलीही बदलते, त्याची आविष्काराची जी काही पद्धत आहे तीही बदलते आणि म्हणून एकाच विषयावर लेखन करणारे जे अनेक लेखक आहेत त्यांच्या लेखनकृतीही वेगवेगळ्या झालेल्या आपल्याला दिसतात. त्यांचा विषय एक असतो पण लेखक जर वेगळा असला तर त्याचे लेखनही वेगळे होते. याचे कारण ती शैलीच आहे. केंद्रीभूत अनुभवाचा आराखडा जरी एक असला त्यातील घटकांची जी काही मांडणी आहे ती मांडणी मात्र स्वतंत्र आणि वेगळी असते. म्हणून विषय एक, लेखक वेगळे असं जर असेल तर त्याचे आशय, अभिव्यक्ती आणि परिणामी शैलीही बदलते. म्हणजे लेखकागणिक शैली बदलते. म्हणून लेखक तशी शैली ही संकल्पना या अनुषंगाने आपण समजून घेतो. आता दुसरा जो काही शैलीचा प्रकार आहे तो आहे आशय तशी शैली. आशय तशी शैली म्हणजेच काय, त्या साहित्यकृतीमधून लेखक कुठल्या पद्धतीनं तो व्यक्त झालेला आहे हा त्याच्या मागचा अतिशय महत्त्वाचा असा तो प्रश्न आहे. आणि म्हणून लेखकाच्या साहित्यकृतीतून जेव्हा लेखक व्यक्त होतो तेव्हा त्या साहित्यकृतीचा आशय आणि त्याची अभिव्यक्ती त्या दोन्हीही समान असल्या पाहिजे. याच्यामध्ये अद्वैत असला पाहिजे, द्वैत असता कामा नये, त्या दोन असता कामा नये, त्या एकरूप झालेल्या असल्या पाहिजे. साहित्यिकाला प्रतीत झालेली सगळी भावसत्य ही सारखीच नसतात. त्यामुळे त्याचा जो काही आविष्कार आहे हा आविष्कारही सारखा नसतो. म्हणून जसा आशय तशी अभिव्यक्ती, आशयाचे जे काही वजन आहे ते वजन त्याच्या गोचर रूपाला म्हणजेच अभिव्यक्तीला लाभते. गोचर रूप याचा अर्थ काय की ज्याचा इंद्रियाच्या पातळीवर आपण अनुभव घेऊ शकतो किंवा इंद्रियाच्या पातळीवर ते अनुभवायला येऊ शकतात. आणि म्हणून आशय तशी शैली हा जो एक शैलीचा प्रकार आहे तो अतिशय आपल्याला महत्त्वाचा असा वाटतो. आशय तशी शैलीचाच विचार करीत असताना आपण बघितलं की साहित्यकृती ही त्यामुळेच ही स्वतंत्र तर झालेलीच असते पण ती प्रत्येक ठिकाणी या साहित्यकृतीमध्ये
एकाच साहित्यिका जरी वेगवेगळ्या साहित्यकृती असल्या तरीही आशयानुसार या शैली बदललेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी म्हणजे साहित्यकृतीमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र शैली आपल्याला संभवते. एखाद्या लेखकाच्या भिन्न कृतीमध्ये भिन्न शैलीचेही दर्शन त्यामुळेच घडते. त्याचबरोबर एखाद्या लेखकाच्या एकाच कृतीमध्ये भिन्न शैली येऊ शकते, कारण अनुभवाची पातळी बदलली, त्याची आविष्करणाची पद्धत बदलली की शैलीही बदलते. अर्थात आशय बदलला की शैलीही बदलते. याचे कारणच आहे की त्या त्या ठिकाणचे आशयाचे स्वरूप नेमके कसे आहे हेही अतिशय महत्त्वाचे आहे. आशय तशी शैली याच्या अनुषंगाने हा विचार अतिशय महत्त्वाचा वाटतो. शैलीचा जो काही संबंध आहे तो संबंध लेखकाच्या प्रतीतीशी असतो. म्हणजे लेखकाला जी प्रतीती आलेली असते, जी अनुभूती आलेली असते, त्या अनुभूतीशी, त्या प्रत्ययाशी या शैलीचा संबंध असतो. त्याप्रमाणे आशयाचाही संबंध लेखकाच्या प्रतीतीशी असतो. म्हणजे शैलीचा संबंध असतो तसा आशयाचाही संबंध असतो. त्यामुळेच शैलीचाही संबंध आशय आणि अभिव्यक्तीशी जुळून जातो. म्हणजे शेवटी काय, शैली ही साहित्यकृतीचा आशय आणि साहित्यकृती जशी कशी अभिव्यक्ती झाली ती अभिव्यक्ती या दोहोंशी शैलीचा संबंध जुळून जातो. आशयातील बदलामुळे कलाकृतीचेही रूप बदलते, तशीच शैलीही बदलते. घाट किंवा रूप बदलते म्हणजेच शैली बदलते. म्हणून साहित्यकृती जसा आशय असेल तशी त्याची शैली आहे, ही संकल्पना साधारणतः या अनुषंगाने मांडली जाते. आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे साहित्य प्रकार तशी शैली. आता साहित्य प्रकारानुसार ही शैली बदलते का, तर या अनुषंगाने विचार करतानाही काही मुद्दे जे येतात ते पुढील प्रमाणे आहे. ते आपल्याला पुढील प्रमाणे विचार करावा लागेल. शैलीच्या बाबतीत कलावंताचे मन आणि कला व्यापार हा केंद्रस्थानी असतो. म्हणजे शैलीचा विचार करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते आणि ती म्हणजे साहित्यिकाचे मन आणि त्याचा साहित्य व्यापार हा केंद्रस्थानी गृहीत धरूनच याचा विचार आपल्याला करावा लागतो. त्यामुळे साहित्य प्रकार आणि शैली यांच्यातील जो काही संबंध आहे तो संबंध एका मर्यादेपर्यंतच आपल्याला गृहीत धरावा लागतो. या साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेत साहित्य प्रकारांच्या स्थानाविषयी मतमतांतरे आहेत. या संदर्भामध्ये सौंदर्यशास्त्रज्ञ क्रोचे यांनी ही जी संकल्पना आहे ही संकल्पना नाकारलेली आहे असे आपल्याला दिसते. साधारणतः साहित्य प्रकाराच्या विभागणीत त्यातील अनुभवाच्या स्वरूपाचा आणि संकेताचा भाग असतो. साहित्यकृतीचा आकार किंवा भाषिक अवकाश हे साहित्य प्रकाराचे कलात्मक निकष ठरू शकत नाही असेही या अनुषंगाने विचार मांडला जातो. साहित्याच्या आविष्काराच्या 3 शैली आहेत, त्या म्हणजे काव्य, नाटक आणि कथा कादंबरी. पण हेही स्थूलपणेच लक्षात घेतलं जाते. साहित्याचे गद्य आणि पद्य असे प्रथमदर्शनी प्रकार हे 2 शैलीचे पुरावे आहेत असे साधारणतः या अनुषंगाने आपल्याला म्हणता येतं. काव्यांच्या अंतर्गत किंवा काव्याच्या अंतर्गत जे प्रकार पडतात ते शैलीतील बदलांचे उदाहरण आहे असे आपल्याला म्हणता येते. उदाहरणार्थ भावकाव्य, खंडकाव्य, महाकाव्य याविषयी शैलीविशेष जे आहे ते अपेक्षिता येत नाहीत असेही म्हटले जाते. साधारणतः लेखन प्रक्रियेमध्ये साहित्य प्रकाराची जाणीव ही पश्चात जाणीव असते. म्हणून लेखनाची प्रेरणा हीच आद्य जाणीव आहे अशीही या अनुषंगाने मांडले जातात किंवा म्हटले जाते. साधारणतः साहित्य प्रकार हा लेखक आणि वाचक यांच्यातील आपोआप घडणारा एक करार असतो. म्हणूनच वाचकाला कलाकृती वाचताना ही कादंबरी आहे किंवा नाटक आहे याची जाणीव होत असते. म्हणूनच साहित्य प्रकार एका मर्यादेपर्यंत, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शैली नियत करीत असतात. ही गोष्ट या अनुषंगाने आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजेच काय, साधारणतः या साहित्यकृतीचा जेव्हा साहित्यकृतीच्या शैलीचा आपण विचार करतो तेव्हा त्या शैलीच्या प्रकाराचा म्हणजे आपण 3 प्रकार असे बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये लेखक तशी शैली, आशय तशी शैली
आणि तिसरा जो प्रकार आपण बघितला साहित्य प्रकार तशी शैली, असे हे 3 प्रकारे शैलीचे विवेचन किंवा शैलीचा परिचय किंवा शैलीच्या प्रकाराचा परिचय आपल्याला करून घेता येतो. साधारणतः बोलीभाषेचा जो काही उपयोग या शैलीच्या अनुषंगाने होतो तो साहित्यकृतीचा एक अविभाज्य भाग आहे. साहित्यकृतीद्वारा किंवा साहित्यकृतीमध्ये किंवा साहित्यामध्ये येणारी जी काही भाषा आहे ते संदेशवहनाचे प्रामुख्याने कार्य करते. म्हणून या भाषेचे स्वरूप बदलले तर त्याचा परिणामही बदलतो. त्याच्यामध्ये या भाषेमुळेच, या बोलीभाषेमुळेच साहित्यामध्ये जी बोलीभाषा वापरली जाते त्यामुळे जिवंतपणा आणि लवचिकपणाही त्याच्यामध्ये येतो. आणि त्यामुळेच या बोलीभाषेचा जेव्हा लेखक उपयोग करतो, वापर करतो, त्याच वेळेला लेखकाच्या व्यक्तिमत्वाचेही विशेष जे आहे हे आरोह आणि अवरोह हे त्याच्या व्यक्तिमत्वाचे विशेष होऊन जातात. आज आपण साधारणतः शैली विचार या मुद्द्याच्या अनुषंगाने लेखक तशी शैली, आशय तशी शैली, साहित्य प्रकार तशी शैली या 3 शैलीच्या प्रकाराचा आपण इथे परिचय करून घेतला. त्याचबरोबर लेखक आपल्या बोलीभाषेचा साहित्यकृती निर्मितीमध्ये कसा वापर करून घेऊ शकतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचं ते एक स्वरूप कसं बनू शकतं, एक वैशिष्ट्य कसं बनू शकतं, हाही मुद्दा या अनुषंगाने आपण इथे समजून घेतलेला आहे. आपण ही सगळी चर्चा काळजीपूर्वक ऐकली त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.